नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहे की म्हाडाचं भाडं कसं भरायचं. त्याच्यासाठी पहिला तर या वेबसाईटवरती यायला लागेल आपल्याला आणि ते आपल्याला लिहिलेलं आहे कन्झ्युमर नंबर. आपण कन्झ्युमर नंबर घालायचा आहे. ओके. कन्झ्युमर नंबर घालूया. प्रत्येकाचं कन्झ्युमर नंबर वेगवेगळं असतं आणि सगळे युनिक असतात ना नंबर्स ते. आता हे मी मोबाईलमध्ये भरत आहे. तर नीट आपल्याला बघायचे सिम्बॉल कुठले आहेत. कारण जर आपण चूक झाली तर एरर येतो. बघूया आता पुढे काय नेक्स्ट स्टेप करायचे ते. 3405 ठीक आहे. हा नंबर आता घातलेला आहे तर इथे ते मोबाईल नंबर एंटर करा. आपल्याला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. कुठलाही नंबर तुम्ही एंटर करू शकता. आणि सेंड ओटीपी वर क्लिक करायचं, टॅप करायचं आणि इथे तुम्हाला एक ओटीपी येईल. ओटीपी मला वाटतं ओपन करायला लागेल, आहे की नाही. तर हे ओटीपी पाहिजे तर कॉपी करूया. 971436 टाईप करूया. 971436. ओके. तर ओटीपी घातल्यानंतर हे डिटेल येते. तुमचे सगळे डिटेल्स येणार. काय आहे, पेमेंट किती करायचं आहे, कसं करायचं आहे त्याबद्दल. आणि डिटेल्स खूप सारे आहेत ते तुम्ही बघू शकता. कुठले कुठले चार्जेस आहेत ते. आणि आता आपण इथे पेयर नेम लिहायचं आहे नाव. ओके. ईमेल आय डी भरायचं आहे आणि अमाऊंट किती आहे ते सगळं लिहायचं. अपडेट ऑटोमॅटिक होतं ऍक्च्युली अमाऊंट. आपण कस्टमाइज अमाऊंट पण भरू शकतो. जर तुम्हाला कमी भरायचं आहे तर तुम्ही कमी पण भरू शकता. पुढच्या महिन्याला ते अमाऊंट एक्स्ट्रा ऍडिशन होणार. ठीक आहे. आता आपण पेनावरती क्लिक करायचे आणि जे डिटेल्स परत तेच येत आहेत, दाखवत आहेत. ओके. परत एकदा क्लिक केलं की मग पेमेंट वरती हे झालंय. पेमेंट पेज वरती आलेले आहेत आपण. तर 1280 अमाऊंट आहे. आपण बघूया कुठल्या पेमेंट करू शकतो. भरपूर पेमेंट ऑप्शन आहेत ते तुम्ही बघू शकता. आणि पण हे क्यू आर कोड हे करायचं बघूया. कन्व्हिनियन्स फी आहे ₹2 आधी काही पैसे. आपण कंटिन्यू पेमेंटला टॅप करूया आणि इथे आपल्याला हे क्यू आर कोड आलाय ते आपल्याला पेमेंट करायचं आहे स्कॅन करून. तर माझ्याकडे एक दुसरा फोन आहे, त्याच्यातून मी स्कॅन करून घेतोय. ओके. त्याच्याने झालेलं आहे पेमेंट. पेमेंट सक्सेसफुल म्हणून आलेलं आहे. ऑटोमॅटिक पेज रिडायरेक्ट होत आहे आणि झालं. पेड सक्सेसफुल म्हणून आपल्याला मेसेज आलेला आहे. कन्फर्मेशन. आपण इथे रिसिप्ट डाउनलोड टॅप करूया आणि ओके ते टॅप करून बघूया की काय येतं. ओके. हे सगळं डिटेल आहे पेमेंटची. पेमेंट स्टेटस ऍक्च्युली एक्नॉलेजमेंट रिसिप्ट आहे. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीने तुम्ही भाड्याचं पेमेंट करू शकता. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल पेमेंट करताना तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये टाईप करून तुमचा प्रॉब्लेम शेअर करू शकता. आम्ही प्रयत्न करू ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं. अजून आमच्याकडे हे जर तुम्हाला काम जमत नसेल पेमेंटचं तर आम्ही पण तुम्हाला मदत करू शकतो ते प्रोसेस कम्प्लीट करण्यासाठी. त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला कॉन्टॅक्ट करायला लागेल. तुमचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. तुम्ही त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज टाका. आम्ही हे तुमचं मेसेजला नक्कीच रिप्लाय करू आणि तुमचं जे हे आहे कुठे प्रॉब्लेम येत आहे ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. तर या व्हिडिओमध्ये आम्ही कम्प्लिटली दाखवलं आहे की म्हाडाचं पेमेंट कसं करायचं. आणि या व्हिडिओ बद्दल जर तुम्हाला खूप माहिती भेटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज कमेंट करा तुम्हाला फ्युचरमध्ये कुठले व्हिडिओज बघायचे त्याबद्दल. ओके. तर व्हिडिओ मी इथे एंड करत आहे. खूप खूप धन्यवाद तुमचं या व्हिडिओ बघण्याबद्दल.